हे फक्त ॲक्टर आहेत. यांच्या ते चुकीचा निर्णय आहे. त्यांचे विचार छोटे आहेत, जास्त शिकलेले लोक नाहीत. 9 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी शेख मुजमिल, हदगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ज्या प्रसंगी कोणत्या विद्यार्थ्यावर किंवा समाजामध्ये हितासाठी नेतृत्वाची गरज असते, ज्यावेळेस नेतृत्वाची गरज असते त्यावेळेस समोर येऊन आपला सामाजिक कार्य दाखवणारे अजीजभाई आणि याचबरोबर मागील विधानसभेमध्ये अर्ज भरून व समाजाला जागरूक करून एक समस्येचा सामना करण्याचं कसं पाऊल समोर आणावं या उद्देशाने विधानसभेमध्ये अर्ज भरणारे फॉर्म भरणारे अजीजभाई मुफ्ती आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत सध्या परिस्थिती, ज्यामध्ये नीटची पेपरफुटी आणि हदगाव हिमायतनगर विधानसभा तसेच हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मोदी पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहेत. त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. सर, काय सांगणार की हिंगोली लोकसभेचे जे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांनी मुस्लिम मतावर विजय मिळवून आता सध्यामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. हिंगोली मतदारसंघाचे जे खासदार आमचे नागेश पाटील आष्टीकर साहेब हे म्हणतात येणार नाही की फक्त मुस्लिम समाजाच्या ओटावर ते जिंकून आलेत किंवा निवडून आलेत, परंतु हिंगोलीपासून किनवट, माहूर, हिमायतनगर हे पूर्ण पट्ट्यामधले जे धर्मगुरू होते, उलमा होते, यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे बघून आणि कोरोना पिरियडमध्ये ज्यांनी जे सेवा केली ठाकरे साहेबांनी त्यांच्याकडे बघून आणि जुने शिवसैनिक जे के हिमायतनगर, हिंगोली मतदारसंघामध्ये होते आणि असेच त्या पूर्ण लोकांचे वोट सर्वांनी नागेश पाटलाला जास्त देऊन त्याला निवडून आणलेत. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी जे निर्णय घेतला ते चुकीचा निर्णय आहे. हे पूर्ण समाजाकडूनच नाही, पूर्ण ठाकरे शिवसैनिकाकडून त्यांचा विरोध होत आहे. जागोजागी त्यांच्या विरोधात कुठं काळे झेंडे दाखवणे, कुठं काही अंडे फेकणे वगैरे असे तसे काही शब्द बोलण्यात येत आहेत. परंतु आम्ही एवढं म्हणू शकतो लोकशाहीच्या मार्गाने की नागेश पाटील आष्टीकर साहेबांनी हे चुकीचा निर्णय घेतला. सर्वाचे ओढ घेऊन जिंकून येणे आणि आपल्या मनानं निर्णय घेणे हे कोणताही नेता जर करत असेल तर त्यांचे विचार छोटे आहेत आणि चुकीचे निर्णय आहेत हे मी सांगू शकतो त्यांच्याबाबत. हे झाल्यानंतर सध्या परिस्थिती अशी आहे की संपूर्ण देशामध्ये नेटचा पेपर फुटीनंतर एक विरोध आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यावर अत्याचार होत आहे. तर काय सांगणार त्याबद्दल? जे नीट पेपर लीक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी जास्त 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य संपण्याचं काम किंवा त्यांना कुठं ना कुठंतरी त्यांच्याकरता नुकसान होण्याचं काम पूर्ण देशामध्ये जाहीर झालेलं आहे. असं वाटतं की जे केंद्रात बसलेली आमची सरकार आहे त्याच्यामध्ये जास्त शिकलेले लोक नाहीत. ते शिक्षण विरोधी लोकांचं काम आहे की ते आपल्या देशामध्ये शिक्षण प्रगती हे बघू शकत नाही. कारण की जनता जर करता हुशार झाली आणि जास्त शिक्षण झालं तर मग उद्याला हे प्रश्न विचारतील देशाच्या हिताकरता किंवा संविधानाबाबत काही विचारतील. कायद्याच्या विरोधात सरकार जाऊन काही काम करत असेल तर त्यांच्या विरोधात आंदोलन करतील. असं कुठं ना कुठं त्यांना भीती असल्यामुळं काही ना काही मोठी सेटिंग बसून हे काम पेपर लीकचं झालेलं आहे. आणि त्या दिल्लीमध्ये जे जंतर मंतरमध्ये जे काही झालं, अन्याय झाला पोलिसाकडून, आणि पोलीस असं वाटते की पोलीस हे फक्त ॲक्टर आहेत, यांच्या मागं कोणी डायरेक्टर बसून त्यांच्यावर अन्याय करण्याचं त्याला सांगण्यात येत आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये दहशत बसून त्यांना भीती दाखवून त्यांना मारपीट करून हे संदेश दाखवतात की याच्यानंतर कोणी असं काही मोठं पाऊल उचलू नाही, म्हणून हे काम चालू आहे असं वाटते कुठं. मागच्या 1-2 दिवसामध्ये जे अगोदर आमरण उपोषण करत होते सोनम वांगचूक हे आत्ता सध्या आमरण उपोषण मागे घेत त्यांचा आमरण उपोषण JP नड्डा यांनी मागे घेतला. यामागे कोणती रणनीती तुम्हाला दिसते? यांच्यामध्ये
जे त्यांना आपला अर्ज मागं घेतला आणि आंदोलन मागं घेतलं आहे. काही ना काही त्यांच्यासोबत बोलणं झालेलं असेल किंवा काही यावेळेस असं वाटते की आपला देश लोकशाही संपवून हुकुमशाहीचं पाऊल उचलण्याकरता काही ना काही एक मुद्दा लपविण्याकरता, राम मंदिराच्या चोरीचा मुद्दा लपविण्याकरता कुठं नीटचं चर्चेमध्ये घेतात, तर अशीच न्यूज कुठेतरी काही ना काही दुसरे विषय घेत राहतात आणि मेन मुद्द्याहून त्यांचं दिमाग भटकण्याचं काम करत आहेत असं दिसून येते याच्यामध्ये. यामध्ये तुम्हाला असं वाटते का की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि फक्त त्या एकाच व्यक्तीनं नाही, याच्यामागं आमचे प्रधानमंत्री यांनी राजीनामा देऊन मन मोठं करून बघलं पाहिजे की जनतेच्या लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेसही कोणत्याही देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जास्त विरोध झाला तर काही ना काहीतरी 2 पाऊल मागं करून आपल्या देशाच्या प्रगतीकरता असं काही त्यांना पाऊल उचललं पाहिजे आणि याच्यामागं 2-3 लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, फक्त एका व्यक्तीने नाही. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अजीजभाई मुफ्ती हे होते. त्यांनी आपली प्रतिक्रिया अशा प्रकारे दिली की ते सामाजिक जे कार्य करतात त्यामध्ये व विद्यार्थी हितासाठी जे मुद्दे उपस्थित होणार होते ते त्यांनी आपल्यासोबत उपस्थित केले आणि केवळ धर्मेंद्र प्रधान यांनी नव्हे तर प्रधानमंत्री आणि त्यांच्यासोबत जे या पेपर फुटीशी व नीट पेपरच्या फुटीशी जुळलेले आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया आपल्यासोबत दिलेली आहे. मी शेख मुस्लिम, 29 न्यूज चॅनल, हदगाव.